जय जय सरस्वती आत्मरूपा देवानुजी गणेशो सदानंदी प्रकाशो मलेन्द्रियासुरधारिणी अकालवाविनाशी जे चातुर्यता कामिनी हे शाना विश्वभैरवी नमस्कारियाम्या वन्दे सद्गुरु जयदेवाया संसारु मोह विशेष अत्यंत विवेकावली आतावली सर्वभावनीय भले वही वैष्णवभावनीय श्री गुरु जी मस्तक है पाया वही या वाले संतान बाबाजी सद्गुरु दासुका ओम नमो नारायणा करुणा दया तुम साधु प्रदानु पावदानु चाचरी मीका श्री काहींद्र बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुम्हाला राची आस पुरावी शोभा चक्रवर्ती त्यांचे पाय माझी चिंती वाचे वदनाश्वना तयालवादी कोदला महाश्रेष्ठ संत जन्मान्य पैठण निवासी श्रीनाथ महाराज एकनाथ महाराज यांच्या अत्यंत सुंदर हा चार चरणांना आधीपासून महाराज अभंगाच्या द्वारा भगवान भोलेनाथाचं महत्व कळत करतात केशवराव या ठिकाणी चालू असणारी ही पर्वकाळाची सेवा महाशिवरात्र उत्सव आणि या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या अत्यंत असणारी ही सेवा येणारा सोमवार यांनी मोदे केशवराव आणि आदरणीय हरिभक्ती गायक स्वामी भोपळे यांच्या ही सेवा गेली अनेक वर्षे ही परंपरा गेली आपल्या गळ्यावरही सेवा करतात नंतर भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नंतर देवाजी देव महादेव यांच्या मंदिरामध्ये अशी सेवा केलेली आहे जसं प्रमाण जशा पद्धतीने प्राप्त होते प्राप्त केलेली जशी सेवा करायची जशी
देवादिदेव असणारे भोलेनाथ यांची सेवा करण्याचा त्यांचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. उपस्थित सर्व ओरिजिनल पालक मंडळी, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तीपारायण आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय हरिभक्तीपारायण सत्पालजी महाराज उमरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी आपण वंदन करू. आदरणीय हरिभक्तीपारायण राहुलजी पाटील सर लातूर यांची उपस्थिती आहे. त्यांच्या चरणी आपण नमस्कार करतो. त्यांची खूप मोठी हे आहे की त्याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये त्यांची पीएचडी आहे आणि इथे सिव्हिल इंजिनियर पण आहे आणि अध्यात्माला खूप मोठा वारसा आहे. गायकामध्ये त्यांचं खूप मोठं प्रोफेसर सारखं त्यांचं गायक आहे. म्हणून ज्या कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये स्वतः सहकुशीला उपस्थित राहतात. एकही रुपयाची अपेक्षा नाही. अशी माणसं देवाला आवडतात. संपूर्ण कायद्याने बंद आहे. काही मला परिचय आहे पण आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो असा एक सोळशे महाराजांनी केलेले आहे. सर्व महाराज मंडळी आहे ते सर्वांच्या चरणी पुनश्च नतमस्तक होतो. उपस्थित असणारे सर्व विजय माता भगिनी आहेत, सर्व कायदे मंडळी, श्रुती मंडळी आहेत आणि उपस्थित सर्व आमचे माऊली चॅनलवाले, यूट्यूब चॅनलवाले सर्व बंधू या सर्वांच्या समक्षही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये असणारे देवादिदेव महादेव भोलेनाथ यांची सेवा अत्यंत या पर्वकाळावर महाशिवरात्रीच्या या पर्वकाळावर ही सेवा होत आहे. तरिका विना चुका पाऊल पडे हे चोद प्रभू माऊली महाशी या प्रमाणे आपण सर्वजण काका महाराजांच्या या फळावरील सर्व वारकरी मंडळी आहात. म्हणून काका महाराजांच्या फळावरील वारकऱ्यांना नतमस्तक होतो आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पुनश्च सेवेला सुरुवात करतो. महाप्रवासाला कशाला म्हणतात? महाराज म्हणतात महाशिवरात्रीचा उत्सव आणि महाप्रवास या दोन्हीमध्ये भिन्नता आहे. जो रोजचा दिवस आहे त्याला महाप्रवास म्हटलं जात आहे. पण काही दिवसांनी काही एक वर्षानंतर येणारा जो महाशिवरात्री आहे त्याला पर्वकाळ असं सांगू शकताही म्हणत आहे. या पर्वकाळाचं वर्णन करत असताना आज महाराज या पर्वकाळाचं वर्णन करत असताना काय परवानगी आहे बाबा? तर ही परवानगी वेगळी आहे असं महाराज म्हणतात. परवानगी काय? या महाशिवरात्रीच्या दिवशी महाराज म्हणतात अधिक जरी आपल्या जीवनामध्ये देवाच्या नामाचं चिंतन केलं तर त्याची पुण्याची प्राप्ती अधिक गतीने होत असते. त्याला पर्वकाळ म्हणतात आणि या पर्वकाळावर जे नामचिंतन करतं ते नामचिंतन अधिक गतीने जर केलं तर त्याचे पुण्य प्राप्ती आणि त्याची फलश्रुती सुद्धा अधिक पटीने मिळत असते. म्हणून त्याला महापर्वकाळ असं म्हणतात. महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अधिक पुण्य आहे त्याच्या जीवनामध्ये अनेक प्राप्ती देवाची आहे. महाराज म्हणतात एकीकडे या पर्वकाळावर आम्ही चिंतन करावं आणि दुसरीकडे आम्ही चिंतन करू नये का? तर महाराज म्हणतात जीवनामध्ये 3 वर्षानंतर अधिक महिना येतो आणि 3 वर्षानंतर येणारा अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य केलं की जीवनामध्ये त्या गतीला, त्या मानवी जीवनाला गती मिळते आणि मानवी जीवनाला गती मिळाल्यानंतर तो जीव भगवंताशी एकरूप होतो आणि भगवंताशी एकरूप झाल्यानंतर जीवशिवाचं मिलन होतं आणि जीवशिवाचं मिलन झाल्यानंतर त्या जीवनाचा परम उद्धार होतो असं महाराज म्हणतात. पर्वकाळ कशाला म्हणतो हे आपल्याला जाणून घेतलं महाराज बोलतात. पण आपल्याला या अभंगावर बोलायचं झालं तर ही पर्वणी आहे आणि पर्वकाळामध्ये आपण कोणतं पुण्य करावं लागलं? पूर्व पुण्य करत असताना आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी महाराज बोलतात. आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना तेही पुण्य आहे. पहिल्यांदा आपल्या घरापासून सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची, आईवडिलांची सेवा करायची, मोठ्या माणसांची सेवा करायची. ही पण सेवा धरली जाते. निष्ठा एक निष्ठेने आपण जर भगवंताकडे जर गेलो आणि भगवंताला जर अनेक माणसं चुकून जर देवाकडे गेलो तर तो परमात्मा
अशी सेवा देवाला काही अंशी आवडते, सर्वस्व देवाला ही सेवा आवडत नाही महाराज. पण अशी सेवा ज्या भगवंताला जी सेवा अपेक्षित आहे ती सेवा जर भगवंताला आपण जर केली तर ती भगवंताला अधिक जलद गतीने त्याची पुण्य प्राप्ती होत असती. महाराज म्हणतात भगवान पांडुरंग परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ज्या पुण्यलिकानं ऐवलांची सेवा केली, ज्या भक्तीचा गंधही नाही, ज्या भक्तीचा रसही नाही, देवाचा गंध नाही, रस नाही, ऐवलांच्या सेवेचे उतराई म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आहे. तसं महाराज म्हणतात या पुण्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामोच्चार झाल्यानंतर अधिक पुण्य होतं आणि अधिक पुण्य झाल्यामुळे आपल्या जीवनाला गती मिळते असं महाराज म्हणतात. आणि ही गती जीवनामध्ये कशाला मिळते तर संसारिक जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला गती पाहिजे. तुम्ही आपली जीवन जगणारी माणसं सर्व संसारामध्ये, तुमचं आपलं जीवन हे संसारामध्ये नाही, आपलं वैराग्याचं जीवन नाही, आपलं संन्यासाचं जीवन नाही, आपलं साधूचं जीवन नाही. आपण सर्वजण जीवन जगणारी माणसं ही आपण सामान्य जीवन आहे आणि या सामान्य जीवामध्ये आपण संसारिक आहे. आणि संसारिक जीवाला कशाची आवश्यकता आहे याचा सारासार विचार साधू संतांनी केला, महाराजांनी सारासार विचार केला. आणि हा सारासार विचार महाराजांनी केल्यानंतर महाराज म्हणतात या संसारिक जीवाला कशाची गरज आहे, कोणत्या पूजाची गरज आहे, म्हणून महाराजांनी अभंग लिहिला आणि त्या अभंगाचं विवेचन महाराज या महाशिवरात्रीचं वर्णन करतात. आणि या महाशिवरात्रीमध्ये महाराज दोन अभंगामध्ये वर्णन करत असताना दोन विभागणी करतात. कोणत्या दोन विभागणी करतात महाराज? दोन विभागणी. एक महाराज म्हणतात एक चक्रवर्ती आणि दुसरा भोळा. अभंगाच्या सुरुवातीला महाराज पहिल्यांदा म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिवराम तयार मानी गुरुलाम. सर्व आपण केलेलं यांचे समोर येतात, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचणी नाही. माझ्या पुढं का पुढं पुढं आहे थोडे जागी पुढं केला तर समोर समोर काही अडचण नाही. या महाराज तुमचंच आहे, मंदिर तुमचंच आहे. त्या प्रशस्त मोकळं बसा. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिवराम तयारवादी कुलराम. किती शब्द आहेत सुंदर महाराजांचे का ध्यान देऊन ऐका. महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळा महाराज म्हणतात शिवभोळा म्हणतात महाराज म्हणतात चक्रवर्ती. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. एक शब्द आपण आपल्या हृदयामध्ये साठवून आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उद्धार करून घेऊ. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये विचार करत असताना चक्रवर्ती कोणाला बोलवलं जातं महाराज म्हणतात. जर जीवनामध्ये राजाचा अनेक राजा एकत्र येतात आणि एक राजामध्ये सर्व राजांनी विभागून एक राजा मुख्य अधिष्ठान केलं जातं त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात. चक्रवर्ती अनेक राजा एकत्र येऊन ज्या राजाची विभागणी करून एक अधिष्ठान केलं जातं. आपल्या सोप्या भाषेमध्ये जर समजायचं झालं तर एका गावामध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे. ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ग्रामपंचायत सदस्यानंतर आपण सरपंच निवडतो किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा प्रधानमंत्री अशा अनेक गणांमध्ये त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. जो एखादा मुख्य होतो त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. तसं देवाची विभागणी करत असताना राम महाराज म्हणतात शिवभोळा आहे पण तो चक्रवर्ती राजा आहे असं म्हणतात. तो देवाधिदेव महादेव आहे आणि महादेव असणारे सुद्धा चक्रवर्ती असून सुद्धा भोळे कसे आहे त्याचं उदाहरण अभंगाच्या द्वारा महाराज प्रगट करतात.
चक्रवर्ती आहे आणि दुसरी गोष्ट आहे चक्रवर्ती असून सुद्धा भोळा आहे. त्याच्यातलं अध्यात्म वेगळं आहे महाराजांना. अध्यात्म म्हणतात त्याच्याबद्दल महाराज म्हणतात एक जीवनामध्ये ज्ञानी आहे आणि ज्ञानेश्वर असणारा सुद्धा म्हणतो ज्ञानी असून सुद्धा तो अज्ञान करायला लागतो त्याला चक्रवर्ती असं म्हणतात. योग्य होणार नाही. पायाची महान पायात असली पाहिजे आणि ती पायाची महान असेल तर ती पायामध्ये असेल तर ती शोधून दिसते. तसं ज्ञानी माणसं तरी खऱ्या अर्थानं ज्ञानी असले तर त्यांच्याकडे अज्ञान पुरा असतं. म्हणून महाराजांचा दुसरं प्रमाण सांगतात प्रमाणाचा उद्धार प्रमाण कोणतं प्रमाण म्हणतात लहानपणे देवा मोठे सागरेचा रात्री अंकुशा महाराज म्हणतात शाही माणसं असतात पण शाही माणसं मोठेपणाने डुंगरीच्या बाहेर येत असतात. शाही माणसं शांत असतात आणि शांतपणाला विषय समजून घेत असतात आणि शांतपणाला विषय समजून घेऊन त्याची निर्णय क्षमता योग्य पद्धतीने घेत असतात. त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात. म्हणून ज्यांच्यावर कृपा देव करतो की ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी असा भेदभाव न करणारा त्याला भोळा असं म्हणतात. दुसरा उदाहरण विषय सांगतात भोळा हा शब्द सांगत असताना भोळेपणाचं लक्षण करतात. कोणतं भोळेपण आहे? शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय पाठी चित्ती वादी करता शिवराम तयार पाठी भोळका. आमच्या जीवनामध्ये किती कामपूर्ण विकार आहेत महाराजांना. अनेक कामपूर्ण विकार आहेत आणि हे विकार जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाहेर जात नाही तोपर्यंत ही जागा रिकामी होत नाही. तोपर्यंत भगवंताला सापडण्यासाठी योग्यता आहे असं म्हणतात. ही भगवंतामध्ये असणारी ही रिकामी जागा कोपरी रिकामी करावी लागेल. जीवनामध्ये आपल्याला भूक लागली आणि आपण एखाद्याकडे खूप अन्न ग्रहण केलं आणि पुन्हा आपल्याला सांगितलं की महाराज आपल्याला जेवण करावं लागेल. नाही आता पोटामध्ये येईल नाही आम्हाला जेवता येणार नाही. तसं महाराज म्हणतात की जीवनामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे विकार आहेत हे विकार जोपर्यंत मानवी
शिवराम दयाळवाणी कृपराम. महाराज म्हणतात हे किती झटपट करू द्या. एक बाजूला एक वर्ग असा आहे, एक वर्ग ज्ञानी वर्ग आहे आणि दुसरा एक अज्ञानी वर्ग आहे. या दोन वर्गामध्ये विभागता करत असताना दोन वर्ग आहे आणि या दोन्हीची तुलना करत असताना ज्ञानी वर्गाला अत्यंत विषय समजतो आणि अज्ञानी मार्गाच्या जीवाला अत्यंत विषय सोपा करून सांगावं हे दोन्हीची तुलना आहे. तसं महाराज म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानी असते दोन्ही विषय समजत असताना तो मानवी जीवन जगतोय आणि मानवी जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला कामक्रोधाची जर लागण झाली, कामक्रोधाची जर त्याला वाढ झाली तर त्याच्या जीवनामध्ये देवाचं लक्ष देत नाही, त्याला साधूची निवड होत नाही, त्याला देवाची प्राप्ती होत आहे. रात्रंदिवस त्याला देवाच्या नामाचं चिंतन करते, रात्रंदिवस त्याला मंदिरामध्ये टाळा वाजवते, रात्रंदिवस भजन करते, रात्रंदिवस काही पूजा अर्चना करते, काही करते. त्याच्या जीवनामध्ये विकार घेऊन जर भजन करू लागला, कामक्रोध घेऊन जर भजन करू लागला तर त्याच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती नाही. म्हणून महाराज म्हणतात शिवगुणा चक्रवर्ती त्यांचे पाय मागे चित्ती वाथे म्हणता शिवराम दयाळवाणी कृपराम. मानवी जीवनामध्ये हे कामक्रोध घेऊन चालत नाही. म्हणून पहिल्यांदा नाथ महाराज सांगतात हे सर्व विकार बाजूला करा आणि जोपर्यंत हे विकार आपल्या जीवनामधून बाहेर फेकत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही आणि देवाची प्राप्ती करायची झाली तर खऱ्या अर्थाने भगवान भोलेनाथाची आपल्याला पूजा आवश्यक आहे. ही पूजा कशी असावी महाराज म्हणतात वाचे म्हणता शिवराम दयाळवाणी कृपराम. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात शिवगुणा चक्रवर्ती त्यांचे पाय मागे चित्ती त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये शिवगुणा असणारा आणि त्यांचे पाय माझ्या चित्तात कसे आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये असू दे, मंदिरामध्ये असू दे, कुठेही असू दे आपण शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला शिवलिंगाची पूजा करण्याची मान्यता आहे. आपण शिवलिंगाची पूजा करत असताना हे दैवत असं आहे की शिवलिंगाची पूजा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे दैवत आपल्याला जलद गतीने प्राप्त होत नाही. पण जोपर्यंत शिवलिंगाची पूजा आपल्या घरामध्ये असेल, आपल्या मनामध्ये असेल, आपल्या मानस पूजेमध्ये असेल आणि ही सर्व शिवलिंगाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दैवत आपल्याकडे प्राप्त होत नाही. संसारिक जीवन आहे त्याची फार महत्वाची गरज आहे. जो संसारामध्ये आहे त्याला शिवलिंगाची पूजा महत्वाची आहे आणि ही शिवलिंगाची पूजा करत असताना महाराज त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे महाराज म्हणतात तर त्यांच्या जीवनामध्ये कोणती प्राप्ती होईल महाराज म्हणतात. नाथ महाराजांकडे अनेक वर्ग गेले आणि अनेक वर्गाकडे गेल्यानंतर नाथ महाराजांना प्रश्न केला महाराज आमच्या जीवनामध्ये तुम्हाला भक्तीचा मार्ग सांगा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला भक्ती करा, शिवाची आराधना करा, सर्व काळ आहे पूजा करा, एकादशी करा, हे सर्व तुम्ही आम्हाला सांगताय पण हे सर्व करत असताना आमच्या जीवनामध्ये प्राप्तीचं काय आहे ते सांगा. कलियुगामध्ये प्राप्तीसाठी सर्व चाललेलं आहे महाराज. आमच्या जीवनामध्ये शेती पिकवल्यानंतर आम्हाला उत्पन्न आहे, आमच्या जीवनामध्ये परमात्मा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे हे सांगा. अहो भक्ती केल्यानंतर आम्हाला काय करणार आहे सरळ सोपा उपाय महाराज सरळ उत्तर सांगा. नाथ महाराजांना अनेक प्रश्न केले, नाथ महाराजांनी त्याच्यावर विचार केला आणि नाथ महाराजांनी अशा साधक जीवाला, अशा अज्ञानी जीवाला, अशा ज्ञानी जीवाला महाराज उद्देशून महाराज म्हणतात काय म्हणतात महाराज घराने घेऊन नाथ महाराजांकडे गेले. महाराज तुम्ही म्हणताय वाचन भगवंताचं
उच्चार करा, नामस्मरण करा, वाचन भगवंताचं शिव शिव म्हणा, हे सर्व केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय घडते त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर देत असताना महाराज म्हणतात तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे, तुम्हाला जीवनामध्ये अर्थ पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये पैसा मिळेल, तुम्हाला धन पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये धन मिळेल, तुम्हाला काय पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये भरभराटी पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये भरभराटी मिळेल. त्याच्यासाठी महाराज प्रमाणावर सांगतात तिसऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चक्रामध्ये काय महाराज म्हणतात, धर्मार्थ काम मोक्ष. महाराज म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष शिव ही उपासना आम्ही भगवंता शिवाची उपासना केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त आहे, धर्म आहे. धर्म कशाला म्हटलं जातं महाराज, न्यायानं नीतीनं जो करतो त्याला धर्माचरण म्हणतात, तो धर्माचं पालन करतो त्याला धर्म म्हणतात. महाराज म्हणतात एक क्रमांक आहे पहिल्यांदा धर्म आणि धर्मानंतर दुसरं महाराज म्हणतात कोणतं धर्म. अर्थ म्हणजे काय महाराज म्हणतात पैसा आहे. आमच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे महाराज, आणि आमच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल महाराज, रोज शिवाचं ध्यान करा, रोज शिवाची पूजा करा, तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा मिळेल महाराज. धर्म अर्थ काम. काम या शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये संसार. काम या शब्दाचा अर्थ काय होतो, संसारिक जीवाला जीवनामध्ये काम हा शब्द आहे, जीवनामध्ये सत्याला वागतो त्याला काम आहे. महाराज म्हणतात हे चार पुरुषार्थ आहेत. कोणते चार पुरुषार्थ आहेत महाराज म्हणतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष. हे चार पुरुषार्थ जीवनामध्ये कमवण्यासाठी महाराज म्हणतात पहिल्यांदा भगवान भोलेनाथाची पूजा करा. ही पूजा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हे चार पुरुषार्थ प्राप्त होतील असं महाराज सांगतात. मोक्ष आमच्या जीवनामध्ये कधी मिळेल महाराज सांगा. आणि काशीला गेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो का, एक वर्ग अज्ञानी वर्ग आहे आणि अज्ञानी वर्ग पहिल्यांदा अनेक घरामध्ये पहिली गरिबी होती आणि गरिबीच्या दिवसामध्ये पैसा साठवायचा आणि पुन्हा काशीला जायचं आणि काशीला गेल्यानंतर मुक्ती मिळते आणि काशीला आल्यानंतर आमचा जीवन सफल झाला अशी एक मनोकामना मानसिकता होती. पण जीवनामध्ये काळ बदलला आणि काळ बदलल्यानंतर जीवनामध्ये महाराज ज्ञानोबाने तुकोबाने तेच प्रमाणाला सांगितलं. महाराज कोणतं प्रमाण देतात तुकोबाने अशा जीवनासाठी, अशा वर्गांसाठी कोणतं प्रमाण सांगतात महाराज, महाराज त्याच्यासाठी प्रमाणाला सांगतात. नेहमी प्रमाणाला बोलावं. जगद्गुरु तुकोबाने साधक दशेतील अवस्थेला सर्वांना प्रमाणाला सांगत होते. नाथ महाराज प्रमाणाला सांगतात. ज्ञानोबा या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुद्धा प्रमाणाला बोलतात आणि प्रमाणाशिवाय कुठलीही गोष्ट बोलते. कीर्तनकार महाराजांनी सुद्धा प्रमाणाशिवाय कुठली गोष्ट सांगू नये आणि प्रमाणाशिवाय कधीही बोलू नये. त्याला वाटणारी संप्रदाय जीवनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थाचा महत्त्वाचा पॉइंट आहे महाराज म्हणतात मोक्ष. हा मोक्ष कधी मिळतो आमच्या जीवनामध्ये, काशीला गेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो का, त्याच्यामध्ये महाराज म्हणतात चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या चार गोष्टी आमच्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो का, ही चारही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला माहित नाही महाराज. हे चार गोष्टी कोणत्या आहेत, सामान्य जीवाला विचारलं महाराज चार गोष्टी कोणत्या सांगा, तुम्हाला सांगता येईल का, चार गोष्टी सांगता येईल आम्हाला. सायुज्यता समीपता स्वरूपता अशा गोष्टी अनेक सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी आम्हाला कळणार आहेत का, ह्या गोष्टी आम्हाला कळत आहेत का, आम्हाला स्वतः आमच्या जीवनामध्ये आमचा उद्धार होईल असा परमार्थ सांगा. आम्हाला तत्वज्ञानाची भाषा नको आहे, आम्हाला तत्वज्ञानाचा परमार्थ सांगू नका, आम्हाला सोपा परमार्थ सांगा. आणि सोपा परमार्थ आमच्या जीवनामध्ये उद्धार करणार आहे. आम्ही काशीला जाऊन आल्यानंतर आम्हाला हे प्राप्त आहे. चार सायुज्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आम्हाला सांगणार नाही, आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळत नाही. कुणाला वेळ आहे परमार्थासाठी, जीवनामध्ये रात्रंदिवस काम करायचं आणि पुन्हा प्रभाव परमार्थ करायचा. चार मुक्ती साधना जीवनामध्ये करण्यासाठी त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि ही चार मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्याच्यातली एक महत्त्वाची मुक्ती तुम्हाला सांगून जाईल आणि पुढे विषय सांगेल. हे जो मुक्ती आहे त्याच्यातली एक क्रमांक आणि दुसरी क्रमांकाची मुक्ती आहे देवा समीप राहणे. याच्यासाठी जी साधना केली त्याला समीपता असं म्हणतात. देवाच्या समान जो राहतो त्याला देवाजवळ वागणूक
समीपतामुक्ती म्हणतात. ही समीपतामुक्ती कशासाठी मिळते? राजा दशरथानं नाम साधना केली, राजा दशरथानं अनेक साधना केली. कोणती साधना केली? आपल्या जीवनामध्ये देव प्राप्ती व्हावी आणि देव प्राप्ती मिळून आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये देवाचं वास्तव्य व्हावं हा जीवनामध्ये असा मानस होता राजा दशरथाला. म्हणून राजा दशरथाला प्राप्त वेळेमध्ये त्यांना मूल प्राप्त झालं नाही आणि मूल प्राप्त झालं नाही म्हणून त्याने पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला. ही पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ ही साधना आहे आणि ही साधना राजा दशरथाने केली आणि राजा दशरथाने ही साधना केल्यानंतर जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली आणि ही रामचंद्राची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना देव प्राप्ती झाली, त्यांच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्ती झाली. त्याला साहित्य मुक्ती, समीपता मुक्ती अशा अनेक मुक्ती आहेत. अशा राजा दशरथाने अनेक साधना खडतर साधना केली आणि देव प्राप्ती केली. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही खडतर साधना करता येणार आहे का? राजा दशरथासारखी आपल्याला साधना करता येणार नाही, पण आपल्या जीवनामध्ये ही साधना फलद्रूप होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराया प्रमाणाला सांगतात. कोणतं प्रमाण सांगतो? आम्हाला हे साया सुद्धा मिळवण्याची भागलेली आहे. महाराज आम्हाला सोपा प्रमाण सांगा आणि तुकोबराया त्याच्यासाठी सोपा प्रमाण कोणता सांगतात? महाराज म्हणतात आई करे सोडोनी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सकल कामा. हा शब्द घेऊ शकतो. कोणती शब्द घेतात महाराज? या विनासा अनेक साधन महाकसे राजन भुवनाची तुलाने सुप्याजी सरावली शहाणा तुधनी विश्वासी. त्याच्यासाठी सायस करायची गरज नाही. त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पंढरीची वारी करतो आणि पंढरीची वारी केल्यानंतर आमचे असणारे वारकरी खूप असणारे खूप ते समस्या असणारे खूप वाऱ्या केल्या एवढ्या आज शरीर साथ देत नाही. काय करावं लागेल महाराज त्यांच्यासाठी? त्यांच्या जीवनासाठी आज काय करावं लागेल? आई मैसोरी कराय चित्त आवई आनंद रामा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ. अशा अवस्थेमधील सर्व साधक अवस्थेतील माणसाने काय करावं लागेल? नाही आम्हाला चंद्रभागी स्नान नाही करता येत, चालत वारी आम्हाला नाही पांडुरंगाची करता येणार, आम्हाला प्रदक्षिणा नाही करता येणार, आमचं वय झालं आम्हाला नाही गुरुजी साथ देत आहे, आमचं शरीर साथ देत आहे, काय करावं लागेल? अशा अवस्थेतील वर्गाने काय ज्ञानोपाय तुकोपाय त्याच्यासाठी प्रमाणात सांगितलं. तू आता शांत बस आणि शांत बसून जशा अवस्थेमध्ये आहे तशा पद्धतीमध्ये तू जीवनामध्ये गौरव संगीताचे काही म्हणाल. कोण नाही हा आरोग्य हरिपाठ करणार आहे, कोण म्हणणार नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा आणि प्रति लक्ष्मीचा नामक असे सकाळ किंवा करी संभाळ आणि कोणतं महाराज म्हणतात त्याच्या पुढे काय करतात? जैशी
स्तुती आहे कलेचा शब्द आहे प्रभू आहे संजीवाची महाराज म्हणतात एका जनातरी भोग काढता आणि प्याला शिरा महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये काय आमचं भारत आहे प्रत्येक माणसं रडायला गेले कोणती माणसं रडतात महाराज ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला ती माणसं रडतात आणि रडून सांगतात महाराज आमच्या जीवनामध्ये खूपच वेगळे हो आमच्या जीवनामध्ये खूपच ताकद आहे आमच्या जीवनामध्ये काय अनेक समस्या आहे आमच्या जीवनामध्ये आजार आहे आमच्या जीवनामध्ये खूप क्लेश आहे आमच्या जीवनामध्ये खूप समस्याग्रस्त जीवन आमचं आलंय महाराज याच्यासाठी उपाय सांगा अशा जीवनासाठी नाथ महाराज सांगा नको खेद करून प्रत्येक लक्ष्मीचा बालकाचे सकळ जीवनाचा जैशी स्थिती महाराज म्हणतात कोणती स्थिती जीवनामध्ये आम्हाला ताजमहल नाही महाराज आम्ही झोपडीमध्ये राहणार आहोत आणि झोपडीमध्ये राहणारा सुद्धा महाराज म्हणतात जैशी स्थिती आहे तैशामध्ये आहे संजीवाची अशा पद्धतीने जीवन वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी हा ज्ञानाचा मार्ग सांगितला आणि ज्ञानाचा मार्ग कडून अज्ञानी जीव ज्ञानाला लावला असं मार्ग जीवनामध्ये आपण 24 एकादशी करतो जीवनामध्ये वैद्य आणि शुद्ध अशा मिळून वर्षाच्या 24 एकादशी होतात आणि 24 एकादशी करून जर महाशिवरात्रीला पर्व काळ आपल्या जीवनामध्ये साधन केला तर त्याच्या जीवनामध्ये पुण्याची गणना होत नाही त्याच्या जीवनामध्ये पुण्याची गणना अधिक होती म्हणून ज्ञानोबा आहे पुण्याची गणना पूर्ण करी कुणाची पुण्याची गणना या मार्गाने ज्यांचं जीवन वाटचाल चालू आहे अशा जीवांच्या पुण्याची गणना होणार नाही की रात्रंदिवस आम्ही जीवनामध्ये भांडण करतो रात्रंदिवस आम्ही शेजाऱ्याला भांडण करतो रात्रंदिवस आमच्या जीवनामध्ये खेळ आहे रात्रंदिवस आम्ही एकमेकांना मस्तर करतो अशा जीवाचं पुण्य होईल काय अशा जीवाचं पुण्य होणार नाही महाराज म्हणतात जो चातुरीबद्ध जीवन करतो आणि देवाचं रात्रंदिवस नामस्मरण करतो अशा जीवांची पुण्याची गणना कोण काही काय नित्य नियमानी एकाही महाराजांना सहज बोलणं सायन्स नाही आहे एखाद्या समोरच्या माणसाला जर सहज बोलायचं झालं तर महाराज तुमची शपथ घेऊन सांगतो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो शपथ घेतल्याशिवाय आत्मविश्वास बसत नाहीये म्हणून तुकोबारांनी त्या काळामध्ये शपथ घेतली आणि शपथ घेऊन सांगितलं अशा मार्गांसाठी की तुमची शपथ म्हणून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही दुसरं साधन नाही असं आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना 24 एकादशी आणि महाशिवरात्रीचा पूर्वकाळ अशी जर साधना आमच्या जीवनामध्ये केली तर आमचं जीवन फलद्रूप होईल असं महाराज म्हणतात
शिव एकता प्रत्यक्ष एकाजनामयी शिव निवारी गैकाराचा देव वाचिवता शिवनाम तयानपादे कृतनाम देवाले प्राप्तवेदी प्राप्तकसेनी आपण एक शब्द करू आणि शिवला परिणाम करून विठा तिसरी पूजा जी सांगितली की महाराजांना ती कृतिशील पूजा सांगितली आहे तीन पूजेची प्रकार आहे त्या तीन पूजेच्या प्रकारामध्ये दोन्ही नावाची ही निसर्ग पूजा होत असते निसर्ग पूजा कशामुळे केली जाते की जीवनामध्ये ऋतुकालानुसार जो बदल होतो त्याला निसर्ग चक्र असं म्हणतात निसर्ग चक्र कोणतं आहे की पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा असे तीन ऋतुमान होतात त्याला निसर्ग चक्र म्हणतात या तीन निसर्ग चक्रामध्ये कोणती पूजा जाते तर भोलेनाथाची निसर्ग चक्रामध्ये पूजा जाते निसर्ग चक्रामध्ये कशी पूजा
होती ती विषय आपल्या जीवनामध्ये आपण समजून घ्या. निसर्ग चक्रामध्ये पूजा होणारी ही अत्यंत पूजा महत्वाची आहे महाराजांना. त्या दोन्हीमध्ये विषय सांगत असताना महाराजांना ही निसर्ग पूजा कशी आहे की जुनाट असणाऱ्या अनादी काळापासूनची परंपरा आहे. अनादी काळापासूनची परंपरा म्हणजे खूप जुनी परंपरा आहे आणि ही जुनी परंपरा भोलेनाथाची आहे आणि ही अनादी काळापासूनची परंपरा या परंपरेमध्ये जुनाट अशी जंगल झाली होती. पहिले खूप मोठी जंगल असायची आणि जंगलामध्ये खूप असणारे स्वयंभू महादेवाच्या पिंडी असायच्या. आज ही स्वयंभू महादेवाच्या पिंडी आहे का आपल्या गावामध्ये सुद्धा स्वयंभू महादेवाची पिंड आहे असं मला सांगितलं जाते. खूप पुरातन मंदिर आहे, जुनं पुरातन मंदिर आहे आणि ते जागेमध्ये मंदिर आहे. अशा अवस्थेमध्ये ही निसर्ग पूजा कशी होत असती की जीवनामध्ये ऋतू कालानुसार जसं पावसाळा उन्हाळा हे जसं चक्र आहे तसं निसर्ग पूजेचं एक चक्र आहे. ते निसर्ग चक्र पूजा कशी केली जाते भोलेनाथ मंदिरामध्ये भोलेनाथाची पूजा निसर्ग चक्र पूजा आहे आणि ही पूजा अशा पद्धतीने अत्यंत होत असते की क्रमप्राप्त होत असते. क्रमप्राप्त या शब्दाचा अर्थ आहे क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने पूजा केली जाते त्याला निसर्ग पूजा म्हणतात. ही निसर्ग पूजा जुनाट असणाऱ्या जंगलामध्ये एक महादेवाचा स्वयंभू असणारी पिंड होती आणि या स्वयंभू पिंडीमध्ये असणारी एक मोठी बेलाची झाड होती आणि बेलाच्या झाडामध्ये स्वयंभू असणारी महादेवाची पिंड. खूप पुरातन काळ जुना अशी अनादी काळाची परंपरा आणि या अनादी काळाच्या परंपरेमध्ये हे बेलाचं झाड खूप मोठं अशी जशी चिंतेची झाडे बघा आपल्या भोवताली असणारी मोठी मोठी चिंतेची झाड आहे अशी खूप मोठी बेलाची मोठी झाड आहे आणि बेलाच्या झाडामध्ये खाली असणारी स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि हे महादेवाची पिंड ज्यावेळेस असणारी स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि या महादेवाच्या स्वयंभू पिंडेमधून अशी पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते. कोणती पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते की आपण मध्ये चक्र फिरण्यासाठी एक पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होत असते आणि पॉझिटिव्ह नकारात्मक विषय संपदा आणि नकारात्मक विषय संपूर्ण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विषय चांगला विषय जीवनामध्ये प्राप्त होतो आणि ही पॉझिटिव्ह शक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती. ही पॉझिटिव्ह शक्ती निसर्ग चक्रामध्ये आल्यानंतर ही देवाची देव महादेव त्या ठिकाणी पॉझिटिव्ह शक्ती निर्माण करतात आणि ही पॉझिटिव्ह शक्ती निर्माण केल्यानंतर ही बेलीची झाडं आहेत. या बेलीची झाडं असणारी ही पानं जीर्ण झालेली पानं जीर्ण व्हायच्या अवस्थेमध्ये परिपक्व अवस्थेमध्ये ही झाडं बेलाच्या पानाची झाडं खाली गळून पडतात. महादेवाच्या पिंडीवर पडतात. त्याला निसर्ग पूजा म्हणतात. त्याला हात पाय कुठल्या गोष्टीचा इजा न करता आपण मध्ये आली देवाच्या पिंडीवर पडली जाते त्याला निसर्ग पूजा म्हणतात. आणि ही निसर्ग पूजा बेलाच्या पानात असणारी बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर पडतात ही परिपक्व अवस्थेमध्ये आणि ही परिपक्व अवस्थेमध्ये झाल्यानंतर या बेलाच्या पानाचा ढीग असतो आणि बेलाच्या पानाचा ढीग झाल्यानंतर ही पानाचा खत असतो आणि खत झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नंतरचा काळ आहे ना नंतरच्या काळामध्ये वावटळीचा प्रकार वावटळी आपण म्हणतो. त्या वावटळीमध्ये आल्यानंतर या वावटळीमधून जे वारे जातं आणि गोल फिरलं जातं आणि गोल फिरल्यानंतर हे चक्र होतं आणि या गोल चक्रामध्ये त्या पिंडीवर सर्व असणारी जी निर्जन झालेली जी पानं आहे ही आपण माझ्या बाहेर फेकली जातात आणि हे बाहेर फेकल्यानंतर पुन्हा त्या झाडाला पालवी फुटते आणि पालवी फुटून असं नवीन चैतन्य निर्माण होतं आणि नवीन चैतन्य निर्माण झाल्यानंतर ती आली गोष्टी आणि पुन्हा नंतर ती बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर पडली. त्याला निसर्ग पूजा असं आणि अशा अवस्थेमध्ये भगवान भोलेनाथ निसर्ग प्रेमी आहे आणि असणारे हा निसर्ग प्रेमामध्ये राहणारे भोलेनाथ महाराज आहे आणि अशा जन्मामध्ये राहून सुद्धा ही निसर्ग पूजा त्यांना मान्य आहे. अशा अवस्थेमध्ये मी पहिल्यांदा बोलून गेलो की शिव भोळा चक्रवर्ती भोळा या शब्दावर बोलत असताना या बेलाच्या कीर्त झाडामध्ये असणारा एक भारती कोणता भारती होता की ज्याच्या जीवनामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन केलं असेल राजा कोवळीकडे आणि शिवलीला अमृत ग्रंथामध्ये अध्याय दुसरा क्रमांक होता आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ती कथा संपूर्ण भारताची कथा आहे. कशा पद्धतीचं वेद आहे कशा पद्धतीचे हरिण आहे त्या हरिणीचा कुठला विषय आहे आणि कशी शिकार करावी दुसऱ्या अध्यायामध्ये शिवलीला अमृत तुम्ही वाचला असेल तर जरूर वाचा. त्याच्यावर दुसरा अध्याय आपण घेऊया आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये ही कथा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये कथा सांगत असताना ते ग्रंथ करते त्यामध्ये वर्णन करतात. कोणतं वर्णन करतात हा कीर्तन झाडाची बेलाची पानं आहेत आणि बेलाची पानं एक खाली गळतो आणि ती बेलाची पानं त्या पिंडीवर पडतात. त्याला माहित नाही की महादेवाची पूजा करायला लागलोय. त्याच्या अवस्थेमध्ये त्याच्या मनामध्ये काही खंत नाही आणि एक झाडाची पानं तोडून
असणारे पिंडीवर पडतो. रात्र शिवरात्र आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि मला मला एक खेद पडतोय की माझ्या जीवनामध्ये मला शिकार मिळाली पाहिजे आणि शिकार मिळाले सरोवर तोड आहे आणि तळ आहे आणि अशा तळ्याच्या सरोवरामध्ये असणारी हरणाची असे एक 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 हरणी यायची आणि हरण आपले पाणी द्यायचे आणि पाणी पिऊन पुन्हा तृप्त व्हायचे असा दिनक्रम असायचा. हा पाडव्याला हरणाची शिकार करायची होती आणि शिकार करण्यासाठी तो बाणाला झाडाला लावून बेलाच्या झाडाला होता. एक 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 डोळ्यासमोर येणारं पान तोडायचं आणि खाली तोडायचं. एक एक दृष्टीसमोर येणारं आड पान आहे आणि ती मनामध्ये येणारं दृष्टीला येणारं पान खाली तोडायचं आणि तोडून ते पान महादेवाच्या पेटीवर तोडायचं. ही पुण्य पर्व काळ चालू झाला. शिवरात्र महापर्व काळ आहे आणि या पर्व काळात भोलेनाथ ही भोळा शंकर आहे, भोळा राजा आहे आणि ह्या भोळ्या राजाने मनामध्ये विचार केला किंचित प्रकारे मी निसर्ग पूजा मानतो आणि निसर्ग पूजा करत असताना ही तो माझ्या असणाऱ्या प्रत्यक्ष पान करून माझ्या पिंडीवर वाहतोय. म्हणून हा भोलेनाथ भगवान भोलेनाथ महादेवावर कृपा करतो. कृपा करत असताना त्याच्यामध्ये एक अशी अवस्था आहे, बाणाला बाण लावतो आणि बाण लावून त्या असणाऱ्या सरोवराला सोडला जातो. सरोवराला सोडल्यानंतर त्या असणारी हरणी त्या ठिकाणी पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर तिच्यामध्ये दयाभाव निर्माण होतो आणि पाणी हरीण पाण्याकडे पाहते. पाहिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये उपस्थित मानवी जीवनाची माझ्या त्या हरणीला पडते. कोणती माझ्या पडते? तुझं मानवी जीवन बोलू लागलं तशा अवस्थेमध्ये ती हरणी बोलू लागली आणि बोलत असताना पाण्याला सर्व वृत्तांत सांगते आणि वृत्तांत सांगत असताना ती वृत्तांत सर्व पाहते. तो पाण्याच्या गणामध्ये रोमांच निर्माण होतात. कोणते रोमांच होतात? त्याला आश्चर्य म्हणतात. ही आश्चर्य ही प्राणी आहे आणि प्राणी असताना ही कोणती ही अवस्था हिच्यामध्ये कसा दयाभाव निर्माण झाला. मानवी क्षणामध्ये विचार करतो आणि विचार केल्यानंतर तो बाण खाली टाकतो आणि खाली आल्यानंतर झाडावर खाली उतरतो आणि तिचा बोल ऐकतो. बोलणे ऐकल्यानंतर प्राणीच्या खालीला म्हणतो तुझ्या जीवनामध्ये ही दयाभाव निर्माण झाला. तुला वाचस्पती कसं मिळाली आणि तू कसे मानवी जीवनासारखं राहतो कसं बोलतोय? प्रारब्ध संचित हे प्रारब्ध कर्म सांगित असताना ती हरणी त्या असणाऱ्या पाण्याला काय म्हणते? पूर्व संचित असणाऱ्या जीवनामध्ये समुद्र अंतरामध्ये 14 रत्न निघाली. कोणती 14 रत्न निघाली? त्याच्यामध्ये आपण सर्व मुद्दा सांगणार आहे. त्या 14 रत्नामध्ये जीवनामध्ये रंभा नावाची असणारी जी अप्सरा होती त्याच्यामध्ये ती होती, त्याच्यामध्ये मी होते असं महाराज सांगतात. आणि ही मी असणारी माझ्या जीवनामध्ये नृत्य असणारं गायन करावं आणि अनावधानाला वागावं, माझ्या जीवनामध्ये विचार करावा अशी अवस्था माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि अशा अवस्थेमध्ये मी उन्मत्त झाले आणि उन्मत्त राहून मी उन्मत्त राहू लागले आणि उन्मत्त झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये शाप मिळाला आणि शाप मिळाल्यानंतर मला जीवन हरणीचं मिळालं आणि हरणीचं मिळाल्यानंतर मला भगवान भोलेनाथांची कृपा होती आणि हरणीच्या जन्मामध्ये तुझ्या जीवनामध्ये उद्धार होईल. जसा अहिल्याचा उद्धार झाला तशा अवस्थेमध्ये तुझा उद्धार होईल. ही अवस्था हरणीनं सर्वप्रधान पारड्याला सांगितलं आणि पारड्याला सांगितल्यानंतर सांगितलं माझ्या पोटामध्ये लहान लहान माणसं आहेत आणि लहान लहान माणसं असल्यामुळं त्या माणसांना मी जन्म देते. एका सरोवराच्या काठावरती जाते आणि आणणारे एका गुहेमध्ये जाऊन या बाळाला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर महाराज आपण लावलेला बाण पुन्हा आपण माझ्यावर सोडा, माझ्यावर महाराज पाणी पुन्हा अशी अवस्था हरणी असणारे ह्या पारड्याला बोलू लागली. ही अवस्था पाहिल्यानंतर पारड्याच्या मनामध्ये खिन्न अवस्था आली. एक हरणी गेली, दुसरी हरणी आली आणि दुसरी हरणी आल्यानंतर 2 क्रमांकाची हरणी. ती 2 क्रमांकाची हरणी पारड्याला म्हणू लागली की महाराज तुम्ही लावलेला बाण खाली ठेवा आणि थोडा दिवस माझा ऐकून घ्या, ऐकून पुन्हा नंतर बाण लावा. अशा अवस्थेमध्ये सांगत असताना माझे असणारे पतिराज माझ्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले आणि पतिराजांना माझ्या ठिकाणी असणारे एकमेकांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी थांबलेले. त्यांची मनोकामना पूर्ण झाली आणि नक्कीच तुमच्याकडे येणार आणि नक्कीच आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही मला आणा असणाऱ्या मनुष्यमानाला प्राण द्यावा आणि लावल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही मला बोध द्या. अशी 2 क्रमांकाची हरणी त्या पारड्याला संवाद करते. ती हरणी निघून जाते आणि 3 क्रमांकाची हरणी येते आणि 3 क्रमांकाची हरणी पारड्याला वाचस्पदाला रडू लागली आणि म्हणू लागली महाराज तुम्ही लावलेला मान थोड्या काही क्षणात होता आहे थांबवा आणि नंतर बाण लावा. माझं म्हणणं ऐकून घ्या. ऐकून घेतल्यानंतर ते म्हणणं काय म्हणजे 3 क्रमांकाची हरणी पारड्याला ती म्हणू लागली महाराज माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने माझ्या गुहेमध्ये लहान लहान माणसं आहेत आणि लहान लहान पिल्ले त्या पाण्याला असताना माझ्या जीवनामध्ये पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर मला पाना येईल आणि पाना आल्यानंतर ती पिल्ली तृप्त होती आणि तृप्त झालेली पिल्ले तृप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पिल्ल्यासही आपल्याकडे घेऊन येईल. नक्कीच आपण मनाला धनुष्य बांधावा आणि आमचा सर्वांचा वध करा. ही सर्वांच्या हित सांगितली. पारड्याच्या मनामध्ये उत्पत्ती झाली आणि पाहिलं तर खऱ्या अर्थाने खाली भगवान
महादेवाची पिंड आहे आणि पिंडीमध्ये असणारे भगवान भोलेनाथाला नाही आहे. कोणती नाही असणारा हा भोळा आहे आणि हा भोळा राजा त्यांच्या जीवनामध्ये भक्ती न करता एक पान जीवनामध्ये शिकार करण्याची अवस्था आहे. पण बोललेलं पान पिंडीवर पडलं आणि त्याच्यामध्ये दयाभाव निर्माण झाली बोलले भगवान भोलेनाथांना. आणि अशा भोलेनाथांची अवस्था अशी भजन रात्र महाशिवरात्रीचा पर्वत आहे. अशा अवस्थेमध्ये भगवान भोलेनाथांची पूजा झाल्यानंतर हे सर्व पिंड मंडळ असणारे हल्ली सर्व एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर पाहण्याचं भगवान भोलेनाथांनी यांना मोक्ष प्राप्ती करावी. यांच्या जीवनामध्ये स्वर्गवास व्हावा, यांच्या जीवनामध्ये यांची प्राप्ती व्हावी म्हणून यांना प्रत्यक्ष असणारं वैकुंठावर असणारं सूर्य असणारं विमान टाकलं आणि विमानासह सर्व भारतीय हरी यांच्या जीवनामध्ये यांना स्वर्गवासामध्ये मृत्यू लोकापासून त्यांना स्वर्ग लोकामध्ये अमर लोकामध्ये इंद्र लोकामध्ये चंद्र लोकामध्ये सूर्य लोकामध्ये यांची गणना झाली. आणि अशा पद्धतीची भोलेनाथांची शिवाय म्हणून मी पहिल्यांदा सांगून गेलो की शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय मागे जिंकली वाचे नका शिवभाग तयानंदा दे भोलका अशी बोलते शिवभागाची महाप्रभूची कथा आहे. आपल्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथाची प्रत्यक्ष पूजा करावी. महाराजांना मनामध्ये विचार न करता महाराजांना पासणार वेदाचं पान टाकलं तरी त्यांच्यासाठी विमान पाठवलं. आपल्या जीवनामध्ये कुठेही आपली अडचण असल्या आपल्या जीवनामध्ये आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची महादेवाची पूजा करा. आपलं उभय आयुष्य सफल होईल, आपलं जीवन यशस्वी होईल. मला सांगा या ईश्वराला
आहे